गुड मॉर्निंग मित्रांनो आणि स्वागत असं तुमचा नवीन व्लॉगमध्ये. तर कालचं व्लॉग जर तुम्ही बघितला असाल तर तुमका माहीत असतं की आम्ही स्टेसाठी गोकर्णामध्ये होतो आणि आज सकाळ झाला. आज गोकर्ण दर्शना 2 मंदिरा करूची आहे सर. अरे बघा आमची गाडी रेडी होता असा सगळा डिकीत वगैरे ठेवतो आणि आम्ही आता दर्शनासाठी निघलो. जर तुम्ही गेटअप बघितलं तर लुंगी वगैरे सगळ्यांनी घातला कारण मंदिरात लुंगीच अलाउड असतं, बाकी काय अलाउड नाही. तो पहिलं जवळच असं मंदिर, जास्त काय लांब नाही. आज आम्ही काय काय गोकर्णामध्ये फिरतलो, खयची मंदिरं बघतलो आणि खय जातलो, तर सगळ्या या व्लॉगमध्ये दिसताला. आवडला तर बघत राहा समजला. तर आता मंदिरकडे पोचतलो, गाडी पार्किंगमध्ये लावली आणि लुंगी डान्स करत करत आम्ही दर्शनात राहतो. आता लाईनमध्ये तर शर्ट पण अलाउड नाही म्हणता, वर काय बॉडी घातली तर आता काढू काय. बघा ह्या मंदिर हा पहिला श्री महागणपती देव गोकर्ण. लाईन असं आपण एवढी पण नाही, ठीक आहे. चपला काढतो आणि राहतो लाईनमध्ये. आलो दर्शन करून. हे बघा यांच्या अवतार. आताच गरमी होता आतमध्ये फुटेज अलाउड नाही, त्यामुळे शूट करू नाही. गणपतीचं पाषाण जुना एकदम खूप आणि गाभारा, तर अभिषेक करूचा असलो तर जाऊ देतात आणि बाकी गर्दी एवढी नाही, पण खूप जुना मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूला नाही बघा हा मंदिर झाला ना गणपतीचा, गणपती देव मंदिर. त्याच्या अपोजिटला घैसर आहे बघा. ह्या मंदिर असं आता महाबळेश्वर मंदिर. लाईनमध्ये राहिलो आता आम्ही. चांदीचं रथ. आता ना आम्ही 9:15 लाईनीत राहिलेलो, आता 9:45 झालं. केवढी मोठी लाईन आहे बघा, संपणार नाही, आटत नाही. लाईनमध्ये 9:15 राहिलेलो, आता 10:30 झालं. म्हणजे 1.5 तास 1.25 तास हैसरच संपला आणि अजून भरपूर लाईन आहे. ऑलमोस्ट हैसर पोहोचलो. जरा लावून घ्यायचं ते इकडे जाऊ. हा मेकअप आता बरोबर आहे. पटकन आणि तुला जाऊ आतमध्ये पोचलो. सरळ दर्शन होता, पण एवढी रांग आहे ना, सगळा फिरान जाऊचा लागताला. तर परत हैसून असा जाऊन आतमध्ये जाऊ. तर ना गोकर्णामध्ये आम्ही नाश्ता वगैरे केलो आणि डायरेक्ट निघालो. आता आम्ही गाडीत असो आणि हैना आम्ही चाललो याना केव्स, सेकंड लोकेशन आमचा. सो थंयसर जाऊ आता 40-50 किलोमीटर असा. आम्ही बघतात तुम्ही उघडे असो, त्याचं कारण हा की एवढं गरम झालं ना, ते लुंगी विंगी घालून तर सगळ्यांनी काढून टाकले भाई. इकडे त्याने डोक्यावर घेतल्यानंतर बघ लुंगी त्याची. सो आहे ना आता ना 40-50 किलोमीटर याना केव्सला जातो. होपफुली थंय जास्त गर्दी नसतात. येस ओके. बघा रोड मस्त असा एकदम जंगलातून जाऊचा आमका. क्या बात आहे. चलो हा याना केव्स ना आता आमका चलत जाऊ काय वाटतं. तर आम्ही आता पोचलो याना केव्स. आता इकडून चालत जायचं. किती ही जी आमची आहे गाईड ही आहे ना, ही इकडे पहिली आलेली आहे. किती जायचं चालत? 1 किलोमीटर भर असेल. 1 किलोमीटर चालायचं आता आपल्या. तर आम्ही आता आहे ना निघतो. एवढं काय त्रास नाही होतो त्याला, कारण झाडं वगैरे चांगली असत. समजला मा मस्त लांब झाडं दाखवते तुमका. हे बघा उंच बरी वाटतात बघा, त्यामुळे गरमी एवढी नाही होची. सो आम्ही आता निघतो. चेंज केला गाडीतच मी, हाफ पॅन्ट घातली, बेस्ट एकदम. बघा इकडे ना इन्फॉर्मेशन दिलेली आहे पूर्ण याना केव्सची. ह्याच्यात काय सांगला असा मायथॉलॉजी स्टोरी काय असा, एक भस्मासुर डिमन होतो. तर तो कोणात पण हात लावत ना तो ॲशेस व्हायचो. फोरहेडला हात लावलो कोणात पण तर ॲशेस करायचो. मग शिवा ट्रान्सफॉर्म इंटू मोहिनी आणि त्यांनी स्वतः एका हात लावून सांगला. मग तोच राक्षस ह्या झालो ॲशेस. मग ते जे ह्या आहेत ना ते स्ट्रक्चर असंच म्हणतात मायथॉलॉजी स्टोरीमध्ये. मग त्यांना याना म्हणतात. कळलं ना, याना केव्ह. ह्यो ट्रेकच हा ह्यो सुरू झालेला आमचं. आता दमल्यासारखे हा करू नको. हे बघ भारी स्ट्रक्चर असत रे. काय आहे भारी, कसं बघा आपण तो वरनं पाणी येतं पूर्ण. हे बघा आता इकडनं स्टेप चालू झालं सर. 300 स्टेप 300. हे भाई शॉर्टकट मारते हो. अरे अरे बाईक के वे
कसे दगड रवले वर असे. हे बघा हे ना दिसाक लागले याना केफ. हे बघा पोचलो आता वर एकदम. गेट आहे काहीतरी. मंदिर इकडेच असतं आता. साधारण अर्धा पाऊण तास लागता ज्या स्पीडने तुम्ही असात तसा. आणि पुढे 300 पायऱ्या दाखवले इथे. आणि वर आता काय काय बघूया. पहिली मंदिरात जाऊया सगळ्यात आधी. चालेल सगळ्यात पहिली रोटली गाईस. हे बघा आतमध्ये मंदिरात जाय होतो ना आम्ही. हय सर गेट हा पण ती बंद असा. सो जाऊक नाही भेटायचा. सो आता काय करूचा असा इथून अशी एक प्रदक्षिणा पूर्ण मोठी. ती प्रदक्षिणा आम्ही घालून येतो. स्टेप्सने चलत जाऊचा. चपला वगैरे काढून ठेवली. अजून म्हणजे स्टेप्स असेल अजून. चला ए चला चला. हे बघा हैसर केव ते जबरदस्त स्पॉट हा. क्या बात है भाई. तू काय सगळीकडे पहिलीच पोचतेस काय? हे बघा ही गुहा. क्या बात है. ओ भाई साहब इकडून रिव्हर्स भारी आहे. अरे भाई एक नंबर. जरा थांब बघूया ना काय आहे ते. मी तुला हात केल्यानंतर मग या. म्हणजे इकडून त्या बाजूला बाहेर पडता येतं ना. हां हां इकडे येणार नाही काढू काय ना. खूप भारी रे. चला आता केव्ह मधनं आम्ही बाहेर पडलो. आणि आता एक्झिट त्या साईड. आतमध्ये काळोख खूप हा. थंड वाटतं पण मस्त. हे बघा ह्यो जो शिखर असा ना या भैरवेश्वर शिखर. आणि त्या साईडीक तुमका ता शिखर दिसता ता ह्या मोहिनी शिखर. असे 2 शिखर आहेत. ह्या 90 मीटर उंच असा आणि ह्या 120 मीटर उंच. आणि हयसर सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सांगतात की हे ना 2700 मिलियन वर्षापूर्वी ह्या बनलेला होता. चुना पत्थर असा असा तो विषय समजला. सगळं वाचू गया. झाला आमचं फिरण आता. आता आम्ही निघतो. आमची जिरली साप भाई. क्युटी इले ना चावाक. क्युटी होय बघ. पोचलो आम्ही आता गाडीकडे. आता ना हैनं पहिली निघतो. नंतर हॉटेल वगैरे बघूया काहीतरी जोक. चला याना केव्स वरनं आम्ही निघालो. मध्ये हायवे जेवण केला आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट येऊन पोचलो खय होनावर मँग्रोव्ह बोर्ड. ओके. सो आता जरा संध्याकाळ झालेली आहे त्यामुळे अंग चिकचिकना नाही. रिलॅक्स आहेत सगळे. आणि आता आम्ही बोट वॉक पहिली करतलो. आणि त्याच्यानंतर मॅग्रू सफारी पण करूची. बघूया होपफुली जमात. तर आता पोचलो. चला मग. हा बघ हिरोईन मेकअप केला सांग. हय दाखव जरा थोबड दाखव. बघ हय ना आता चलत जाऊ या मँग्रूज. बघूया आता मँग्रूज बोर्ड वॉक म्हणून नाव असं आहे सर. काय काय असं आता इकडून चालू का हा बोर्ड वॉक. नाहीस रे भारी. सगळी इन्फॉर्मेशन लिहिली आहे इकडे. विधी मँग्रोव्ह वॉक. बघा काय काय स्पीशीज भेटतात. करताय काय झालं. भारी प्लेस हा. म्हणजे मजा येते. म्हणजे आमच्या खवण्याक असा ना त्या टाईपचा पण खूप मोठी आहे साईजमध्ये. आणि पूर्ण वॉक जो केला असा ना मधनं पूर्ण वुडन असा जबरदस्त. दोन्ही साईडने मँग्रोव्ज. आणि मँग्रोव्जचा रोल खूप इम्पॉर्टंट असता कोस्टल साईडसाठी. येस प्रोटेक्ट करता मँग्रोव्ज केव्हा पण. ब्रीच वॉक झालेलो असा. आता आमकां ना बोटिंग करूच्या. बोटिंग करूक मिळता तर बघता. आता ऑलरेडी 5:30 वाजलं. जरा पुढे जाऊचा लागताला त्या स्पॉटवर मँग्रोव्ज बोटिंग. तर आम्ही आता ना हयसर इलेलो मँग्रोव्ज सफारी करूक बोटने. आणि बोटीनं मस्त सजवलेले आहेत. म्हणजे खवण्याक ना जरा शिकावं यांच्याने. बघा हे बोटी बिटी सजवल्यानी भाई. आणि अप्पर डेक वगैरे केल्यानी थंय उभे राहून सेल्फी वेल्फी काढायचा. तर आम्ही ह्या बोटीन आता चाललो आतमध्ये सफारीसाठी. चलो चलो लेट्स गो. बघा ही बोट आहे ना ह्याच्यावरती त्यांच्यानी रॅम्प कसं केला भारी आहे. म्हणजे आमच्या खवण्यासारख्याच हा. पण जरा मोठा असं काहीच नाही. आणि ह्याचं रेट पण जरा स्वस्त जातं. 1000 रुपये सांगलेले त्यांच्यानी फुल आमच्या बोटीचे. 1 तासभर राईड म्हणा सांगलेले पूर्ण मँग्रोव्ह
बघा दाखवतो हा बघा. वा भाई ब्रिज असा काय रे कसला रेल्वेचा काय? मंगलोर रेल्वे आता अच्छा भारी यार लयच लांब नेतो ते. भारी रे एक नंबर. वर चढले हा. ह्या आयलंडला ना आमका आता हे उतरतले हयसर समजला. ह्या आयलंडला काय काय असा थंयसर आता बघू गावताला वगैरे आता बघतलो आणि नंतर ते परत बोटीन आमका घेऊन आम्ही त्या स्टार्टिंग पॉईंटला चढलो ना थंयसर उतरवतले. सो आता ह्या आयलंडवर काय काय बघूया. ये आइलैंड पे क्या क्या है देखने को? ये फोटो लिखा हाँ फोटो ये आइलैंड का नाम क्या है? अच्छा हे आता आयलंड वर उतरलो आम्ही आहे ना. आता जरा आयलंड वर काय काय आता बघूया. झोपून राहा आम्ही फिरून येतो. झोप तू झोप. त्या छत्रीवाला बेस्ट आहे रे ते फोटो भारी येतले बाई. हे बघा मस्त आमर या काय केल्याने भारी. त्याच्याने ना सर प्री वेडिंग फोटोशूटसाठी वगैरे ना या डिझाईन केलेला पूर्ण आयलंड. ह्याच्या आयलंडच्या मागेच घर चांगलं आहे डिझाईन. हॅलो चला आमचं बीचवर फिरान टाइम संपलो हा. कोकम सरबत वगैरे पिला मस्तपैकी चांगला वाटला. आता रिटर्न टू नेक्स्ट स्पॉट. तर कशी वाटते तुला बोट राईड? मस्त आहे. एका शब्दात जास्त मोठं करायचं नाही. हे काय म्हणतात सिम्पल अँड क्लिअर. चांगली आहे ना. हो मस्त. आणि सनसेटचे बी आणि मस्त वाटतं. जास्त क्राऊड नाही आणि जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही इकडे. मस्त आहे. आणि एक ही पर्सनल बोट हा दिल्याने आमका त्यांच्या ह्याच्यात आम्ही आमच्याशिवाय कोण नाही. आम्ही 8 जण आहोत फक्त. मस्तच काम झाला. 1 तास 1.25 तास फिरवतात पूर्ण भारी. हे आता ना आमका मँग्रोव्ज मधनं नेतं सद आतमधनं. म्हणजे जेवढा क्लोज होईल तेवढा. काय सीन आहे बघ भारी हा. एक नंबर विषय. सिनेमॅटिक भाई. वाईब तर असा आहे सर. म्हणजे खवण्याक ना खूप कमी असा आणि असले बोटी असत पण जास्त नाही. कायाकिंग जास्त चालतं आहे सर. काही सर हय बऱ्यापैकी फिराक गावतात. बरा भरघोस मोठा असा मोठा. 1 तास 1.25 तास होयोच बोटीने फिराक. वा मजा येईल. पैसे फिटले. हे बघ मँग्रोव्ज ना हाताक मिळतात हे बघा. एवढ्याच म्हणजे भारी भारी आहे एकदम. मज्जा येईल. सिनेमॅटिक एक्सपिरियन्स जर मस्त शूट वगैरे करून. चला मँग्रोव्ह सफारी करून झाली. बोटीतनं उतारलो. आता हयनं डायरेक्ट आम्ही जातलो मुर्डेश्वर. जर रात्री लवकर पोचलो तर दर्शन घेतलो. थंय जाऊन काय ती सिच्युएशन कळतली. हयनं आता डायरेक्ट निघतो मुर्डेश्वर. चला आम्ही मुर्डेश्वर पोचलो आता. आणि ना काय विषय झाला 8 वाजलं सर आणि 8:15 थंयसर गेट बंद करतले क्लोज करतले. फक्त 15 मिनटं आला आमका दर्शन घेऊचा लवकरात लवकर. आतमध्ये शूट करून नाही भेटत आमका. आतमध्ये जातो आता आम्ही मंदिरात. आता वरच्या मंदिरात गेलोय बघा. खालच्या मंदिरात ना लाईन खूप हा. आणि आता टाइम पण झाला. सो मुखदर्शनच केला. बघा केवढं मोठं नंदी हा. चला मुर्डेश्वर मंदिराचा दर्शन आम्ही बाहेरनच घेतला काल रात्री. आणि ना रात्री खूप लेट झालो तर आम्ही हायवेवरती रूम घेतलो आणि झोपलो. तो गडबडीतनं मी आउट्रो करूकच विसरलोय. सो आता सकाळ झालेली असा. तर ह्यो व्लॉग मी हयसरच संपयतोय. समजला. डे 2 हयसरच संपयतोय. पुढच्या व्लॉगसाठी उद्या येतोला. तर असेच व्हिडिओ बघूचे असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय रे पाप.